नमस्कार प्रिय बंधूंनो, प्रिय मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज गुरुदेवाच्या ज्ञानाचं महत्त्व सांगणार आहोत। जेव्हा ज्ञानाचा इच्छुक ज्ञान पिपासू सद्गुरूला शरण जाऊन त्यांचा उपदेश ग्रहण करतो आणि उपदेशाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करू लागतो, तेव्हा त्यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन पाहावयास मिळते। तो काम, क्रोध आणि मोह यासारख्या वाईट वृत्तीपासून दूर जातो। सर्वांच्या बाबतीत समान दृष्टिकोन, समान वृत्ती बाळगू लागतो। एवढेच नाही तर औपचारिकता, दिखाऊ उपचार व वर्तन त्याला तुच्छ वाटू लागते आणि तो अंतर्मुख होऊन अलौकिक आनंदाचा अनुभव घेऊन सदैव आनंदित होत राहतो। हा गुरुज्ञान उपदेशाचा परिणाम व प्रभाव असतो की ज्ञानपिपासू ज्ञानी आत्मबोधाचे ज्ञान प्राप्त झालेला होऊन सदाचरण करणारा गुरुभक्त परोपकारी बनून जातो। एका प्रकारे त्यांच्या जीवनात व्यापक परिवर्तन होते। त्यामुळे तो सामान्य जनापेक्षा वेगळा असल्याचे जाणवू लागतो। तो तेजस्वीपणाचा प्रतिमा बनतो। या सर्वांसाठी समर्पणाची, सेवेची, भक्तीची नितांत आवश्यकता असते। सद्गुरू कृपासागर दयासिंधू असतात। ते आपल्या शिष्याचे पदोपदी पावले पाऊल रक्षण करणारे, काळाच्या संदर्भात सांसारिक जीवनाला चैतन्ययुक्त करणारे दिव्य आत्मपुंज असतात। सद्गुरूला आपले शिष्य साधुजन यांना हाच उपदेश आहे की त्यांनी आत्म्याचे चिंतन आणि नामजप, नामस्मरण करावे। महात्मा कबीर यांनी समाजातल्या भटकलेल्या लोकांना गुरुज्ञानाचे उपदेश महत्त्व अतिशय गांभीर्याने समजावून सांगितले आहे। ते उपदेशाने महत्त्व प्रकाशमान करणारे कबीराचे दोहे सादर केले आहेत। कबीर महाराज यांनी गुरु उपदेशाचं महत्त्व सांगितलेले आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा। जय गुरुदेव।